भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भिवंडी स्वच्छ सर्वेक्षण सुंदर भिवंडी स्वच्छ भिवंडी या अंतर्गत मी तुम्हाला आज भिवंडीतील काही म्हणजे भिवंडी सुंदर आणि स्वच्छ दिसण्यासाठी भिवंडीत खूप काही वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. त्यातील एक प्रयोग मी तुम्हाला आता दाखवत आहे. भिवंडीकरांना असं का वाटतं की किंवा भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेला की रंगरंगोटी केली म्हणजे शहर स्वच्छ होतो की काय, शहर सुंदर दिसतो की काय. आता हे भिंत पाहू शकता तुम्ही. स्लो करून जर व्हिडिओ पाहिला तर तुमच्या लक्षात येईल. आत्ताच रंग केलेले या पूर्ण उड्डाण पुलाला पार रामेश्वर मंदिरापासून बागे फिरतो मस्जिदपर्यंत. परंतु जितक्या ठिकाणी कलर केलेत महानगरपालिकेने कलर केलेच, परंतु जे भिवंडीकर आहेत जे या शहरातून प्रवास करतात ये जा करतात त्या लोकांनी देखील कलर केलेले आहे भिंतींना. कारण जे काय रंगरंगोटी स्वच्छ सुंदर भिवंडी करण्याचा प्रयत्न केला आहे त्या सर्व भिंतींवर पान गुटखा खाऊन थुंकून ठेवलेले आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही कुठल्याही ठिकाणी कलर केले भिंत बघा नुसतं थुकून ठेवला, लाल लाल ठेवलेलं आहे. मी तो भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेने एखाद्या रंगाडीला जो कॉन्ट्रॅक्ट दिला त्यांना देण्यापेक्षा भिवंडीकरांनाच सांगितलं असते की तुम्ही आहे ना थुंकणाऱ्याने सर्व नियमाने वेगवेगळ्या भिंतीने वेगवेगळ्या प्रकारे थुंकून दाखवा आणि त्यांना काहीतरी बक्षीस द्यावे असं मला तरी वाटत आहे. कारण इतकं छान इतकं सुंदर कलर करून मस्त देखावा निर्माण करण्यात येते जेणेकरून आपल्या डोळ्यांना पाहायला छान वाटेल. अशा ठिकाणी थुंकून थुंकून वाट लावून ठेवलेली आहे. हे पाहू शकता तुम्ही. उड्डाणपुलाची जो वरची बाजू आहे ती देखील किती सुंदर प्रकारे रंगवलेली आहे. हसीन टॉकीज जवळचा आपला इंदिरा गांधी हॉस्पिटल जवळचा जो भाग आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही भिंत. साधारण अजून बरंचसे काम बाकी आहे. माझ्या अंदाजे भिवंडी निजामपूर आपला भिवंडी बस स्थानक जो आहे भिवंडी बस डेपो त्या ठिकाणी देखील अजून काम बाकी आहे. हे फक्त या इथपर्यंत काम आलेलं आहे. इंदिरा गांधी हॉस्पिटल जो आहे सरकारी हॉस्पिटल भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे इथपर्यंत हे काम आलेलं आहे उड्डाणपूल रंगवण्याचे. आणि बहुतांश निजामपूर शहर महानगरपालिकेची जी इमारत त्या ठिकाणी देखील कामे चालू आहे. तसेच जे RTO ऑफिस आहे RTO कार्यालय कल्याण नाका ज्याला म्हटलं ते सुरुवातीला आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेस त्याला सुंदरबेनी कंपाऊंड असं म्हणायचो, पण आता त्याला कल्याण नाका संबोधले जाते. तिथे देखील कामे सुरू आहेत. म्हणजे भिवंडी स्वच्छ सर्वेक्षण का सुंदर असं काहीतरी एक प्रयोग करत आहे भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका. तुम्ही पाहू शकता इथे पूर्ण कलर केलेले आहे. मागे पुढे दोन्ही बाजूला तुम्ही लक्षात घेतल्या दिसेल तुम्हाला फुलं वगैरे काढलेली छान अशी. आणि आतमध्ये देखील एक जो वेढा बनवला आहे त्याच्या आतमध्ये देखील स्वच्छ सर्वेक्षण असं लिहिलेलं आहे. आता हे स्वच्छ सर्वेक्षणमध्ये कोण सर्वे करणार ते माहीत नाही, परंतु नुसतंच कलर करून जर स्वच्छ होत असेल आणि छान दिसत असेल तर मी तर बोलतो सर्वत्र फक्त कलरच करून टाकावे. बाकी वाहतूक कोंडी वगैरे जे काय असेल नसेल तो प्रॉब्लेम वेगळा आहे. स्वच्छ सर्वेक्षण म्हणजे तुम्ही सर्व काय स्वच्छ आलं पाहिजे ना. आणि हे नुसतंच महानगरपालिकेचे कर्तव्य नाही, जे शहरात राहतात शहरवासी जे आहेत त्यांनी देखील या गोष्टींकडे आपला लक्ष देणं जरुरी की आपण काय करतो काय नाही. ते पाहू शकता भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भिवंडी किती छान रंगवलेलं आहे. आता हे रंगवलं झालं काम, आता हे धूल माती खात बसणार नंतर कोण लक्ष देणार नाही. अधूनमधून त्याला वॉटर टँकर लावून पाणी सोडून धुतलं देखील पाहिजे, स्वच्छ देखील केलं पाहिजे. कारण भिवंडी शहरात इतकी धूळ आणि इतकी माती आहे की झटकन काही मातीचा थर जमा होतो कुठल्याही जागेवर. तुम्ही झाडे पाहू शकता भिवंडीतील एकही झाड तुम्हाला क्लीन दिसणार नाही. प्रत्येक झाडावर मातीचा थर बसले तुम्हाला दिसेल. पाणी मारतात की नाही ते समजत नाही भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेकडनं या सर्व ठिकाणी. आणि हे कल्याण नाका ज्या ठिकाणी आपण कल्याणसाठी ठाण्यासाठी वरण घेतो अशा ठिकाणी आपण आलेलो आहोत. कल्याण नाक्यावर प्रामुख्याने म्हणजे रंग देऊन खूप छान करण्यात आले. भिवंडी शहराची एक ड्रॉइंग पेंटिंग करण्यात आले ज्यामध्ये भिवंडीतील मुख्य उद्योग जे होता वस्त्रोद्योग हातमाग ते प्रत्येक भिंतीवर रेखाटलेले ते चित्र तुम्ही पाहू शकता. या भिंतीवर देखील अजून एक भिंत आहे ज्या ठिकाणी हातमाग चालवताना देखील दाखवलेले हे स्वच्छ सर्वेक्षण करून लिहिलेलं आहे. आणि स्वच्छ भारत भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका तुम्ही पाहू शकता. भिवंडी हे वस्त्रोद्योग आहे आणि भिवंडीमध्ये हातमाग हा प्रामुख्याने चालणारा धंदा होता. आताच्या घडीला तो भिवंडीत कुठल्याही प्रकारचा लुंग खाता एकदम डब गायला आलेला आहे. मंदी आहे
आणि बहुतांश कारखाने बंद झालेले, परंतु भिवंडीची ओळख जी आहे ती वस्त्रोद्योगमुळे, त्यामुळे भिवंडीत सर्वत्र ज्या काही ड्रॉइंग्स केल्या जातात त्यात जे हातमाग आहे त्याचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. तसेच तुम्ही इथे देखील पाहू शकता समोरचे एक भिंत आणि एक भिंत, या भिंतीवर तर महिला कामगार स्वतःच्या हाताने म्हणजे वस्त्र निर्माण करताना दिसत आहे. पाहू शकता तुम्ही महिला स्वतः वस्त्र म्हणजे तयार करत असताना हातमाग जे म्हटलं ते खूप सुंदर आणि खूप जबर अशी पेंटिंग आहे. ही एकमेव पेंटिंग काय ती छान दिसत आहे, ज्या काही रंगवलेल्या भिंती त्या सर्व याच्यात. आणि ही जी उड्डाणपूल स्वर्गीय श्री राजीव गांधी फ्लायओव्हर भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या इमारतीच्या बरोबर समोरची ही हे फ्लायओव्हर. तुम्हाला काय वाटतं भिवंडी नुसते असं रंगरंगोटी करून स्वच्छ आणि सुंदर होईल का? तुम्हाला जर वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नमूद करावे. खास आपल्यासाठी आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करा. आणि हे भित्तिचित्र जे रेखाटले गेलेले खास आपल्यासाठी कशा वाटले जरूर नमूद करावे कमेंट बॉक्समध्ये. खास आपल्यासाठी आपली मराठी व्हिडिओ पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नये. आपली मराठी मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल लाईक शेअर अँड सबस्क्राईब.